हा घनश्याम एवढं रोखठोक बोलतो, मग या छोट्या पुढाऱ्याचा राजकारणाकडे काही कल आहे का? एकीकडे मी कलाकार पण आहे, एकीकडे समाजकारणी पण आहे. महिन्यावरती दिवाळी आली तोंडाव, दसरा दिवाळी आणि आज शेतकऱ्याच्या घरात एक टायमाचंही खायला नाही. कुठे थोडी तरी सरकारला लाज वाटायला पाहिजे हो. काही लोक मला म्हणतात तू नुसतं बोलतो, तू करत नाही. अरे राजा हो, मी जे करतो ते मला सांगायची गरज नाही पडत. आज मी जी आर्थिक मदत केली हे मी सांगण्यासाठी केली नाही. 150 गुणी आमची गेली. काय करायचंय मी? आम्हाला राहायला जागा नाही, आम्ही घरांनी सुद्धा करत नाही. बाकीच्या सगळ्या फायली जळत आहेत, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीची फाईल का जळत नाही? हा लय प्रश्न. आता इलेक्शन लागू द्या, शेतकऱ्यांसाठी बघा किती योजना आणतायत. आणि इलेक्शन गेलं, इलेक्शन संपलं की तुम्ही कोण आम्ही कोण. बिग बॉसमध्ये जाण्याची संधी कशी मिळाली तुम्हाला? बिग बॉस काय असतो ते आपल्याला माहीत नाही. तुमच्याकडे किती ताकदीवाली माणसं असू द्या, आपल्याकडे अशी एक ताकद आहे, भले भले त्या ताकदीच्या पुढं कार होते. मी सूरज बाबतीत पहिल्यापासून प्लसमध्येच होतो. बिग बॉसला ना सहनशीलता ठेवावं लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, शौर्य, धाडसीपणा आणि मानसिकता पाहिजे बिग बॉसला. काय प्लॅन आहे मग छोट्या पुढारीचा लग्नाचा? नाही, अजून तरी लग्न काय करत नाही. बघूया एखादे स्वप्न सुंदर भेटले तर करूया. हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे कुटुंब. मध्ये तुमच्या बड्डे दिवशीच भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट करण्यात आल्या. ते नक्की काय प्रकरण होतं? त्यानंतर तुम्ही मीडियासमोर सुसाईड करण्याचं पण बोलला होता. ते कधीच कमेंट नाही करत. त्यांच्या आई वडिलांचे संस्कार कमेंट करायला लावतात त्यांना, की ही आपली लायकी आहे, इथं भोगतो. मी लढणाऱ्यातला आहे, खचणाऱ्यातला नाही. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लोकांनी कितीही दगडं मारली तरी आपण त्या दगडांचंच घर बनवायचं असतं, ही म्हण आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. पण आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी ही म्हण आपल्या खऱ्या आयुष्यात खरी करून दाखवलेली आहे. लहानपणापासूनच त्यांना आपल्या शरीरयष्टीमुळे बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं, पण त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे ते लोकप्रिय झाले. पण त्याचबरोबर त्यांना बऱ्याच ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. बट लव्ह हिम ऑर हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम, असंच काहीसं व्यक्तिमत्व म्हणजेच घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार घनश्याम, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहात आधी तर? आम्ही मस्त, तुम्ही कशा आहात? मी मस्त. तर आजपर्यंत तुम्ही बरेच फॉर्मल इंटरव्ह्यूज केले असतील, पण आज आपण इथं कोणती मुलाखत नाही तर बिनधास्त गप्पा मारणार आहोत. ओके, बोला. तर या घनश्यामचा छोटा पुढारी कसा झाला हे आम्हाला ऐकायचं आहे. नक्कीच या घनश्यामचा छोटा पुढारी एक शेतकरी पुत्रापासूनच झालेला आहे. कारण घनश्याम एक शेतकरी पुत्राचे आणि शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलणं आणि आपण म्हणजे माझा बापच शेतकरी असल्यामुळं मी सगळी परिस्थिती बघितलेली, मी ती अनुभवलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं, शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहायचं, या संकल्पनेतून छोटा पुढारी घडलेलो आहे मी. तुम्हाला याच्यासाठी जास्त मोटिवेट कुणी केलं? मार्गदर्शन कुणाचं लाभलं? मला मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं लाभलं. माझ्या कुटुंबाचं तर मार्गदर्शन आहेत, पण मोटिवेट म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव जे काय असतो ना, तर आपण जे जगतो त्या सगळ्यात महत्त्वाचा अनुभव, जीवन खूप महत्त्वाचं आहे. आणि मोटिवेट हे शेतकरी वर्गाने मला केलेलं आहे. कारण शेतकरी म्हणायचे तुझ्यात बोलण्याची धमक आहे, तू बोलू शकतोय. कारण बोललं तरच चालतंय. कारण आज बोललं नाही तर खूप बिकट परिस्थिती आहे. त्यामुळं बोललं पाहिजे. माझं सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेशन म्हणजे माझा शेतकरी वर्ग, शेतकरी वर्गासाठी मी बोलतोय आणि त्यांच्यासाठी मी लढतोय. अशी काय मुवमेंट आली की तुम्हाला वाटलं बाबा आता आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे? अशी मुवमेंट म्हणजे काय होतंय मॅडम, म्हणजे मी लहानपणी असताना मी कधी राजकारणात नव्हतो, काय नव्हतो. आमचं कुटुंब कधी राजकारणात नाही, काय नाही. विषय काय होतोय, मी स्वतः अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. विषय असा आहे की इलेक्शन आलं की लोकांनी काय करायचं, शेतकऱ्याच्या नावावरती निवडून यायचं. शेतकऱ्यांना म्हणायचं आम्ही कर्जमाफी करू, तुमच्यासाठी सरकार बनवू आणि सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना विसरून जायचं. आणि मी माझ्या स्वतःच्या शेतात
माझ्या आईवडिलांचे कष्ट बघायचो. एवढं राबतायत. बरं विचार असा यायचा, अरे सरकारी ऑफिसरला तरी आठवड्यातून 1 दिवस सुट्टी. माझ्या शेतकऱ्याला दिवसाची लाईट नाही, आठवड्यातून सुट्टी नाही. बरं इचू काटा, कुठलंही प्रोटेक्शन नाही. आज मंत्र्यांना, खासदारांना एवढं प्रोटेक्शन आहे की ते त्या प्रोटेक्शनमध्ये दिसत नाही. आणि माझा शेतकरी बापाला प्रोटेक्शन नाही. एवढं करून एकतर निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने साथ दिली तर पीक साथ देत नाही, पिकाने साथ दिली. हे सगळ्यांचा ताळमेळ जमून आले की बाजारभाव पाळलेलेच आहेत. आणि विचार मला असं वारंवार मनातून खंत वाटायची की कुठे जा, तुमच्या चप्पल साधी घ्यायचं म्हणलं तरी लोकांनी आपण भाव ठरवायचे नाहीत. ते मार्केटवाले ठरवणार, व्यापारी ठरवणार. तुमच्या कपड्याचे भाव कपडेवाले ठरवणार, तुम्ही ठरवत नाही. बरोबर. मग शेतकऱ्याच्या मालाचा भाव शेतकऱ्यांनी का ठरवायचा नाही? या गोष्टीसाठी मी लढलो आणि मी लढतोय. आजही शेतकरी म्हणावा असा शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यावरती फक्त राजकारण केलं जातं आणि त्यासाठी लढायचं म्हणलं तर याला एक राजकारण्याचा पोरगा लागणार नाही. बरोबर. कारण त्याला माहीत नाही शेतकऱ्याच्या घरात काय गोष्टी आहेत, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत. याला फक्त शेतकरी पोरगाच लागतो, त्याला शेतकऱ्यांच्या समस्या कळायला. आणि मग मी आवाज उठवला. हे माझं मोटिवेशन, हे सर्व जे काय असेल ती जनता माझे माय बाप आहेत. आता सध्या पण जी पूरस्थिती सुरू आहे तुम्ही बघताय, हो, लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सगळे म्हणजे घरदार सगळंच नष्ट झाले. पण सरकारकडून म्हणावी अशी अजून त्यांना मदत मिळत नाहीये. या गोष्टींवरती काय बोलाल? नक्कीच. खरं तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सरकार असं बनते आणि सरकार शेतकऱ्यांना या सरकारचे प्रताप पाहावा लागतात. खऱ्या अर्थाने मी कुठल्याही पक्षावरती बोलणार नाही. कारण मी जर बोललो तर लोक म्हणतात तो पक्षावरती बोलतो, पक्षासाठीच काम करतो. मला पक्षाशी घेणं देणं नाही. मला पक्ष मॅटर करत नाही, मला माणूस मॅटर करत नाही, मला त्याचं काम मॅटर करते. आज पंजाबसारख्या राज्याने आपल्याला मागं टाकावा का? त्यांची लोकसंख्या बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या बघा. दुर्दैव असं वाटतंय की भारत हा कृषीप्रधान देश आहे बरोबर. आणि आज इथं कृषीच मरतोय, बरोबर. शेतकरीच मरतोय. बरं या सरकारने विशेष म्हणजे काय केलंय, सरसकट पंचनामे नाही ठेवलेले. कुठेतरी पंचनामे करायचे म्हणजे ज्याचं शेतकऱ्याचं जमीन जास्त नुकसान झालं असेल त्यांचेच पंचनामे होणार आहेत. कुठे थोडी तरी सरकारला लाज वाटायला पाहिजे हो. पंचनामे तुम्ही करताय कसे? सरसकट पंचनामे व्हायला पाहिजेत ना. हा म्हणजे शेजारी आज शेतकऱ्याचं काहीच राहिलेलं नाही. आर्थिक तर शेतकरी मोडायच, पण जो शेतकऱ्याचा कणा असतो का, आपण म्हणतो शेतकरी हा देशाचा कणा आहे. बरोबर. अभिमानाने आपण माईक मध्ये सांगतो शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्याला कणाच राहिला नाही. शेतकरी मोड आहे. सोलापूर असेल, पुन्हा धाराशिव साईट असेल, अहिल्यानगर साईट असेल, बीड साईट असेल, महाराष्ट्रात जमिनी वाहून गेल्यात. हे नेते फक्त येत आहेत, शेतकऱ्याला भेटत आहेत, त्यांच्यापर्यंत रेलपर्यंत जात आहेत. एखाद्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगायचं हे असं बघा, ते तसं बघा, मीडियाने तेवढं कॅप्चर करायचं, झालं. यांच्या बुटाला साधी माती सुद्धा लागत नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावरून किंवा रस्त्यावरून जर पाणी केले तर त्याने प्रश्न सुटणार नाही. बरोबर. त्याला शेतकऱ्याच्या वावरात जावं लागेल, तेव्हा ते बघता येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची परिस्थिती काय. आज शेतकरी रडतोय. महिन्यावरती दिवाळी आली तोंडाव, दसरा, दिवाळी, आणि आज शेतकऱ्याच्या घरात एक टायमाचंही खायला नाही. कसं करणार दिवाळी? राहायला छतही नाही. राहायला छत नाही. मी काल गावात गेलतो, चिंचोली, पुन्हा इकडं जामखेड आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भेटायला गेलतो. खंडेश्वर, टाकळी गावांकडे गेलतो. त्या लोकांना पांघरायला सुद्धा नाही. तुमच्याकडून काही मदत झाली का त्या लोकांना? माझ्याकडून मी तुम्हाला सांगतो, माझा एक असा स्वभाव मॅडम की मला मदत केलेली मला सांगायची गरज पडत नाही. पण काय होतं, जे मदत करत नाहीत ना त्यांचा असा स्वभाव आहे की आपण करायचं नाही आणि लोक जे करतायत त्यांनाही भुकत राहायचं. तर मी त्यांचा विचार अजिबात करत नाही. कसं असतंय, आत्ताचं लोकांचं फॅड एक झालंय रील.
रीलसाठी लोक सोशल मीडियासाठी जे काही ठरायला जातील त्याला मला खरं लाज वाटते. का माहिती का? तुम्ही द्यायचं थोडं आणि करायचं गावभर बोबाटा. बरोबर. का करताय? कशासाठी करताय? मी आता सांगणार नाही. काही मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी 1-1 किलो, 5-5 किलो गहू, तांदूळ, साखर शेतकऱ्याला दिल्यात. मान्य आहे, मी त्यांचा आभारही मानतोय नेत्यांचं. पण त्याच्यावरती कोट्यवधीचा जाहिरातींवरती खर्च केलाय. बरोबर. तो खर्च शेतकऱ्यासाठी केला तर त्यांच्या घरात चूल पेटू शकते. हा का करताय? अहो खर्च जाहिरातींवरती करण्यापेक्षा जनतेवरती करा ना. बरोबर आहे. जनतेवरती खर्च करा. काही लोक मला म्हणतात तू नुसतं बोलतो, तू करत नाही. अरे राजा हो, मी जे करतो ते मला सांगायची गरज नाही पडत. कारण माणसाचं कर्तृत्व असं असावं, ते सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर आहे. माणसाने म्हणलं नाही पाहिजे. आता मी स्वतः त्या गावात गेलो. मी त्या गावात जात असताना आता नवरात्रीचे दिवस चालू आहे. आपल्या गावात खूप उपवास धरतात लोक. मी ज्या गावात गेलो त्या गावात गॅस राहिला नाही. पाणी तर घरांनी शिरलं होतं. असे टाक्या धुवून गेलत्या. म्हणजे गॅस असतात का टाक्या, घरात जे भांडी असतात ते भांडे लोकांना पांघरायला नाही. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, खूप इमोशनल आहे. मी जाताना तुम्हाला नेलते, फ्रूट नेलते. मी 1-2 गाडी भरून फ्रूट वगैरे नेले. त्यांना खायला दिलं, ब्लँकेटच्या त्याच्या सोय केल्या, तिथं सांगितलं, मी परत पाठवल्या आणि त्यांना खायला पण दिल्या. पण एक व्हिडिओ असा आहे मॅडम माझ्याकडे इमोशनल, मी आवर्जून तो व्हिडिओ काढाय. त्या ताईला मी जेव्हा खायला दिलं का, फ्रूट दिले, केळी दिली, पेरू दिले आणि सीताफळ दिले, तेव्हा त्या ताईंचं एक लहान लेकरू आलं आणि ते फरसाण खात होतं. संध्याकाळी 4 वाजता बरं का, फरसाण खात होते आणि म्हणले दादा हे केळे तो आम्हाला आत्ता दिलेत, पण सकाळपासून आमच्या लेकरांनी काहीच खाल्लं नाही. मी म्हणलं का? अहो खायलाच नाही काही त्या घरात, आम्हालाच नाही तर लेकराला देणार कुठून? तुम्ही खायला दिलंय म्हणून आम्ही या लेकराला आत्ता खायला देतोय. एका आमच्या गावातल्या लेकरांसाठी त्यांनी फरसाणचे पुढे दिलते 4-5, ते आम्ही मूठ ठेवलेत आणि आम्हाला खायला नाही. गावकरी ते लोक भंडारा नसतो का सप्ताह वगैरे, ते एका जागेवर जेवण बनवत आहेत आणि तिथून आम्हाला सगळ्यांना उली जेवण येतं. आम्हाला राहायला जागा नाही, आम्ही घरांनी सुद्धा राहत नाही. नदीला पूर आहे, रस्त्यात पाणी, सगळं इतकी भयान परिस्थिती आणि त्या लोकांना वावरं सुद्धा नाही. मग जगायचं कसं? त्या गावात सांगा ना. जमिनी नाहीत, सारी पिकं गेलेत आणि रस्त्यांची परिस्थिती तर बघाल ना एकदम दुर्दैवी आहे. जर कोणी याच्यात बहादर मानला ना, तू जर हे पेक बघतोय, तर आपल्याकडे अख्खे सोशल मीडियाचे व्हिडिओ आहेत का या लोकांची कान उघडण्यासाठी. तिथं मी विचारलं नेते येतात का? ते म्हणले हो येतात आमच्या गावात नेते. म्हणलं कधी येतात? म्हणले संध्याकाळी 8-9 वाजता. अरे म्हणलं सकाळी बोलवा राजा हो, सकाळी परिस्थिती बघा. ज्यांनी निवडून दिलंय आज ते उपाशी पोटी मरतायत आणि जे निवडून आलायत ते आईश आरामात बसलेत. म्हणजे कुठं चाललंय जग आणि कुठं आपलं राजकारण चालू आहे. नेते त्यांच्या बांधावरती जात आहे. आज मी जी आर्थिक मदत केली हे मी सांगण्यासाठी केली नाही, पण या गोष्टीतून सांगावं लागतंय. का? लोक म्हणतात तू बोलतोय, तू का करत नाही? मी जी आर्थिक मदत केली मॅडम, मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही किंवा मी अदानी अंबानीच्या घरचा मुलगा नाही. मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे. पण मला माहिती आहे मी कसा तरी उभा राहू शकतोय. पण माझा बाप उभा राहणं गरजेचं आहे, माझे भाऊबंद उभं राहण्याचे गरजेचं आहे. मी त्या गावात गेलो, शेतकऱ्यांनी 3 महिन्यापासून कांदा जपून ठेवला होता. 3 महिन्यापासून. किती? 3 महिन्यापासून. कांद्याचा भाव वाढेल ह्या हेतूने. कांद्याचा भाव वाढेल, भाव वाढा होता, पण एका रात्रीच होत्याचं नव्हतं झालं. शेतकरी असा रडत होता, डोकं जुडू घेत होता. म्हणलं माय बापा हो काळजी करू नका, तुम्ही जागलात हेच लय आहे. एक कांदे म्हणले साहेब 150 गुणी गेली हो, 150 गुणी आमची गेली. काय करायचंय मी? 150 गुणी गेली माझी एका रात्रीत, कारण वकारीपणे पाणी लागत होतं. एक शेतकरी म्हणला माझं जनावर गेले, मी लहानाचं मोठं केलं तर सांभाळायला, काय करू? आणि यांनी 50,000 रुपये त्या पंजाबसारख्या ठिकाणी चालू शेतकऱ्यांना, आणि हे किती हेक्टर देत आहेत? 8,000 रुपये हेक्टर देत आहेत. यांच्या 8,000 काय व्हायचं शेतकऱ्याला हो?
शेतकऱ्यांचं लाखोंचं हजारांचं नुकसान झाले. शासनाने उलट शेतकऱ्यांची दिवाळी केली पाहिजे, हे दिवाळी काढते. आज शेतकरी मरायला लागलाय आणि यांच्या अशा निर्णय बाई शेतकरी आत्महत्या करायला लागलाय. म्हणून यांच्यावरती बोलण्यासाठी मला तिथंच उभा राहावं लागतंय. आणि मी बोललो म्हणजे बोललंच पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरांनी बोललंच पाहिजे. बरोबर. यांना कळत नाही. हे जितकं मत मागताना गोड बोलतायत ना, तितकं निवडून आल्यावर गोड काम करत नाही. बरोबर. यांच्याकडून अपेक्षा काही नाहीये. अपेक्षा जास्त काहीच नाही. पण शेतकरी मरतोय, त्याला आर्थिक मदत द्या ना तुम्ही व्यवस्थित. व्यवस्थित द्या. लवकरात लवकर द्या. नुसतं या, पाणी करा, हे नका करू. सरसकट कर्जमाफी करा. आता कर्जमाफीची गरज आहे शेतकऱ्यांना. कर्जमाफी करा. लाडक्या बहिणीला 1,500 दिले म्हणजे तुम्ही उपकार करत नाही. बरोबर. 1,500 काय होतं सांगा बरं. 1,500 महिनाभर तरी घर चालेल का? बरं इकडे मागायचं काय आहे? आज शेतकऱ्यांनी खायचं काय आज मोठा सवाल आहे. जगायचं कसं? मग याच्यावर आवाज उठवणार कोण? बोलणार कोण? मी काल चिचोली गाव गेलतो. चिचोलीला गेलो. तिथं भेटलो. अक्षरशः रस्त्यावर चुली मांडल्यात लोकांनी आणि रस्त्यावर खातायत. ही परिस्थिती आज. म्हणजे आपल्या भाषेत एक म्हणे, तुला मी रस्त्यावर आणीन. हे लय लोक वापरतात. पण आज खरंच शेतकरी वर्ग रस्त्यावर आहे. बरोबर. हा हवंच नाही किंवा काय नाही, परिस्थितीने ओढवलंय. मग सांगा असं काय करायचं? हा घनश्याम एवढं रोखठोक बोलतो, मग या छोट्या पुढाऱ्याचा राजकारणाकडे काही कल आहे का? हो आहे. मला एक सांगू का, मला राजकारण करण्याची बिलकुलही हवस नाही आणि मला इंटरेस्ट नाही राजकारणात. पण काय होतंय, या लोकांनी राजकारणाचा पार चुथोडा करून टाकलाय. राजकारण म्हणण्यापेक्षा यांनी पार गजकारण करून टाकलं. गजकारण म्हणजे एक बघा ना, यांच्याकडे मोबाईल घ्यायला पैसा येतो, गाड्या घ्यायला पैसा येतो, पक्ष फोडायला पैसा येतो, नेते आणायला पैसा येतो एकत्र. फक्त शेतकऱ्याची कर्जमाफी करायचं म्हणलं की यांच्याकडे पैसे येत नाही. मग नेत्याचा किती भ्रष्टाचार दाबायचा म्हणलं, बाकीचे लोक महाराष्ट्रातून भारतातून पळून जातात, त्यांचे पैसे बुडाले तरी चालतात. पण शेतकऱ्याची कर्जमाफी यांच्याकडे माफ होत नाही. बाकीच्या सगळ्या फायली जळत्यात, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीची फाईल का जळत नाही, हा लय प्रश्न आहे. म्हणून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक शेतकरी पुत्र तटच उभा राहणं आणि शेतकऱ्यांसाठी लढणं गरजेचं आहे. कारण आज शेतकरी मरतोय आणि फक्त शेतकऱ्याच्या जीवावर राजकारण करतायत. आता इलेक्शन लागू द्या, शेतकऱ्यांसाठी बघा किती योजना आणतायत. आणि इलेक्शन गेलं, इलेक्शन संपलं की तुम्ही कोण आम्ही कोण. बरोबर. तुमची नुसती बॅनरबाजी, जाहिरातीच. शेतकरी मेला काय आणि राहिला काय यांना फरक पडत नाही. फक्त इलेक्शन आले, सर्वसामान्यांची मतं मागायपुरती येतात, बाकी काय नाही. आणि यांना धडा शिकवण्यासाठी, यांच्या वचक ठेवण्यासाठी शेतकरी पुत्रांनी तयार होणं गरजेचं आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना तयार करतोय. काल मी शेतकऱ्यांना सांगितलं, जोपर्यंत तुमच्या घरची परिस्थिती, तुमच्या गावातली परिस्थिती सुधरत नाही, तोपर्यंत एकाही नेत्याला मतदान करायचं नाही. का? नेता मतदानासाठी नसावा, तर नेता विकासासाठी असावा, नेता सर्वसामान्यांसाठी असावा. बरोबर. आज सर्वसामान्य जनता कुठे आणि हे कुठे? आता तुम्ही राजकारणामध्ये पण खूप चांगली कणखर अशी भूमिका मांडता. हो. पण सध्या दिसतंय की अभिनय क्षेत्रातही तुमचा खूप कल आहे. मग नक्की आवड कोणत्या क्षेत्राची आहे तुम्हाला? नाही, मी तर तुम्हाला एकतर सांगितलं ना, मला समाजकारणाची आवड आहे. आणि पण राजकारणात काय होतंय, त्यांच्या वॉच ठेवावं लागतोय, बोलावं लागतंय, शेतकऱ्यांच्या बाजू मांडावं लागतंय, शेतकऱ्यांसाठी लढावं लागतंय. मी जसा पाऊस पडतोय, आज 8-15 दिवस झालं मी एकही दिवस घरी नाही. मी अख्ख्या नवरात्रीत फक्त आज 1 तारखेचा इव्हेंट घेतला आहे, नाहीतर अख्ख्या नवरात्रीत मी एकही इव्हेंट घेतला नाही. एक सेलिब्रिटी असताना सगळे लोक मला म्हणायचे, इव्हेंट घे, इव्हेंट घे. मला कॉल यायचे, तू इव्हेंट कर, आमच्या इव्हेंटला येतात का? नाही, मी एकही इव्हेंट नाही घेतला. 1 तारखेचा इव्हेंट, तो बी प्रेमाखातर आमचे मित्र होते त्यांच्यामुळं मी इव्हेंट घेतला. नाहीतर मी 8ही दिवस इव्हेंट केला नाही. का? तर तुम्हाला सांगतो, शेतकरी एवढा आसमानी संकटात असताना मी जर कार्यक्रम करायचे
मी जर लोकांना मनोरंजन करायचं तर त्याला अर्थ करायला इदा माझा बाप मरायला लागला आहे आणि मी कार्यक्रम करतोय हे नाही. जेव्हा माझा शेतकरी राजा सुखी असेल तेव्हा मी कार्यक्रम करेल. आता कुठेतरी मी गाव फिरतोय भेटतोय. आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने हिताचे निर्णय होते. पीक विमे लवकर जमा होत आहे. सरकारने आश्वासन दिलं आहे 8-10 दिवसात पीक विमे जमा बी होणार आहेत. पण मी रोज फिरतोय, डेली फिरतोय. प्रत्येक मतदारसंघ आहे ना, म्हणजे गाव ना गाव आमच्या जिल्ह्यातलं पिंजून तर काढतोय. पण ज्या गावापर्यंत मला जाता येत नाही तिथे फोन करतोय, कॉन्टॅक्ट करतोय. बरेच जण अजून गावांना काही भेटी द्यायची राहिल्यात. मग काय होतं, एकीकडे मी कलाकार पण आहे, एकीकडे समाजकारणी पण आहे आणि दुसरीकडे म्हणजे काय आहे, मी आधी शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे मला कलाकार क्षेत्राची आवड आहे, समाजकारणाची आवड आहे. पुढारी मला म्हणतात का तर मी राजकारण्यांवरती बोलतो. पण मला कला क्षेत्राची आवड आहे. मग कला क्षेत्रात पदार्पण नक्की कसं झालं? कधी झालं? कला क्षेत्रात पदार्पण माझं असं झालं की मला पहिल्यापासून या भूमिकेंची आवड आहे. वेगवेगळे आणि कसं असते माणसाच्या अंगात कलाही असल्या पाहिजे. बरोबर. एकच गुण नसावा, अनेक गुण असावा. त्याप्रमाणे मी जेव्हा माझं भाषण वगैरे झालं, मी अजितदादांच्या स्टेजवरती भाषणं करायला लागलो, पॉप्युलर व्हायला लागलो, तेव्हा माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा आला, मी येतोय नावाचा. तो सिनेमा आल्याच्यानंतर कला क्षेत्रात हळूहळू शिरलो. मग सिनेमे बरेच 10-15 केले. आमचा पहिला सिनेमा आमच्या दाजींनीच केला होता, नितीन दाजींनी. त्यांनी केला होता आणि मग हळूहळू कला क्षेत्रात त्याची आवड लागली. पण हे क्षेत्र मी डायव्हर्ट नाही केलं. हे धरलंय, ते पण धरलंय, दोन्हीकडे दोन्हीचा चालू. समतोल हां, ठेवलाय. दोन्हीकडे समतोल चालू आहे. म्हणजे कलाकारात असल्यामुळे पुढारीपणा कमी होत नाही, पुढाऱ्यांच्यात असल्यामुळे कलाकार होत नाही असं नाही. दोन्ही समतोल ठेवलंय मी. बिग बॉसमध्ये जाण्याची संधी कशी मिळाली तुम्हाला? म्हणजे काय प्रोसेस वगैरे झाली? बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मला मॅडम आधी खरं तर सांगतो, मी एक सर्वसामान्य घरातला मुलगा आहे. मला कधी वाटलं नव्हतं मी बिग बॉसमध्ये जाईल. म्हणजे बिग बॉस काय असतो, कसा असतो हे तर मी पाहिलेलाच नाही आणि पाहिलाही नव्हता. जेव्हा मला पहिला फोन आला अभिषेक कंगोटकर सरांचा, मी सर बिग बॉससाठी तुम्ही करणार का म्हणजे काम करणार का बिग बॉससाठी? तेव्हा मी फोन कट केला होता. पहिला कॉल मी कट केला होता डायरेक्ट. का बरं असं? कारण मला म्हणजे विश्वास नाही. कारण आपल्याला का कॉल येईल? बरोबर आहे. इमॅजिन करा ना, आपल्याला का कॉल करू येऊ शकतोय बरं? आपण बोलतोय फक्त. आणि बिग बॉसला कसं असतंय की ताकदीचा खेळ आहे. बरोबर आहे. आपल्याकडे ताकद नाही. आपली ताकद फक्त एक जीभच आहे. परत अर्ध्या 1 तासाने सरांचा परत कॉल आला. मी परत म्हणलं काय, म्हणजे मी बोलतानाच म्हणलं, हॅलो, का मला डिस्टर्ब करताय? का सारखे कॉल करताय? ते म्हणलं सर 1 मिनिट माझं ऐका, नंतर कॉल कट करा. बरं म्हणलं ठीक आहे बोला. म्हणले सर माझी ओरिजिनल आय डी बघा, मी अभिषेक कंगोटकर बोलतोय. बिग बॉस सीझन 5साठी तुमचं सिलेक्शन करायचं आहे आम्हाला. तुमची इच्छा आहे का बिग बॉस करायची? तेव्हा मी हँग झालो की मला काय येतोय. तर तेव्हा आमच्या बहिणीला मी पहिला फोन केला. मी, आमची विद्याताई आनंदकर आणि आमचे दाजी सागर दाजी हे सगळं माझं बघत असतात. म्हणजे मला रेग्युलर गोळ्या औषधं चालू असतात. ते बघत असल्यामुळं पहिला फोन मी दाजीला आणि दीदीला केला की काय करू बिग बॉस? ते म्हणले हो बघ बिग बॉस छान आहे. म्हणलं अरे पण मी पाहिलेला तर नाही. म्हणले आम्ही पाहिलं आणि तू नसला पाहिलं तर. पण म्हणलं काय असतं? म्हणले काय नाही, गेम असतात तिथं, एन्जॉय मस्त असतं. फक्त तिथल्या गोष्टी मॅनेज करावं लागतात. बाई आम्हाला वाटत नाही तुला मॅनेज होतील म्हणून. म्हणलं म्हणजे काय? म्हणजे जशी परिस्थिती असेल तसं राहावं लागेल. मग बिग बॉसला दाजींना विचारलं काय करायचं काय नाही. आधी म्हणले मीटिंग तर करून ये. मीटिंग झाल्याच्या नंतर बघूया. पहिल्या मीटिंगला गेलो. प्रथमेश सर, केतन सर यांनी बसले. म्हणले सर कांचनजी तुम्ही बिग बॉस करणार का? म्हणलं सर आपण खरं बोलायला काय लाजायचं आहे? म्हणलं सर बिग बॉस काय असतो ते आपल्याला माहीत नाही, पण करू शकतो. म्हणले कशाच्या जोरावर करू शकणार? कारण आम्हाला लागते ताकदीवाली माणसं, तुमच्याकडे ताकद नाही. म्हणलं सर तुमच्याकडे किती ताकदीवाली माणसं असू द्या, आपल्याकडे अशी एक ताकद आहे, भले भले त्या ताकदीच्या पुढं गार वाटतात. ते म्हणले कुठलं? म्हणलं आपली जीभ. आपल्या जीभेपुढं निम्मी ताकदीवाली माणसं गळून जातात. मग म्हणले बिग बॉसबद्दल काय सांगा? म्हणलं सर मी बिग बॉस पाहिला नाही,
पण मला 2-3 दिवस संधी द्या, मी बघतो आणि त्याचा विचार करतो आणि सांगतो. मग परत मी 3 दिवसांनी मीटिंगला गेलो. म्हणलं सर मी सज्ज आहे, चला करूया बिग बॉस. म्हणले कसं काय? म्हणले काय नाही, संपला विषय, आता करायचं म्हणलं करायचं. पण करणार काय? सध्यात महत्त्वाचं काय असतं बॉडी. आणि माझं काय होतं, मला क्रिएटिनचा प्रॉब्लेम आहे. क्रिएटिनचा आहे मला आणि थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे. मग म्हणले गोळ्या औषधं मेंटेन करावं लागतील. मग बॉडी चेकअप झालं, ते व्यवस्थित झालं. मग बिग बॉस केला. आणि तिथं कसं आहे, माझ्या बहिणीने चॅलेंज लावलं. आज मी जे आहे ना, ते खरं तर माझ्या कुटुंबामुळे, माझ्या बहिणींमुळे. आमची पुण्याची बहीण विद्याताई, तिने माझ्यासंग चॅलेंज लावलं, भाई तुला मोजून सांगते, तू 4 दिवसात बाहेर येणार, 4च दिवसात मोजून बाहेर येणार. म्हणलं का? म्हणली नाही रे, तू एवढं हट्टी ना, म्हणजे तुला चहाची बशी हातात लागते का? पाणी मागितलं तर पाणी म्हणून सर पहिल्या सेकंदाला तुला पाणी लागतं, तू तिथं कसा टिकणार? एवढं डेंजर पोरगं नसते टिकत. तिला म्हणलं चॅलेंज, टिकणार मी, टिकणार. ती म्हणली नाही, तू पहिल्या आठवड्यात तर बाहेर. मग तिथं गेलो, मॅनेज केलं. काही गोष्टी असतात त्या शिकायला मिळालं. बिग बॉसपासून खूप शिकलो मी. आणि माणसाकडून प्रत्येकाकडून काही ना काही शिकायची गोष्ट असते. मी बिग बॉसमधून शिकलो फार, म्हणजे एक लाईफच चेंज झाली. आणि बिग बॉसमध्ये तुम्ही निक्की अरबाजचीच टीम का चूज केली? काय कारण होतं त्याच्यामागचं? नाही, टीम चूज करण्यामागे ना विशेष म्हणजे आमची टीम असे आम्ही ठरवून केली नाही. शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात जाऊसर आम्हाला कळलं नाही कोण कुठे कोण कुठे. टीम ते बॉन्ड एकाएकीच झाले आमचे. म्हणजे एकाएकी म्हणण्यापेक्षा सगळे एकीकडे भानकोर आले आणि सगळीकडे एकीकडे. मग ते ॲग्रेशनवाली टीमच एक एक होत गेली सगळे. म्हणजे अरबाज असेल, वैभव असेल, ही सगळी एक एक. आणि शेवटी काय व्हायचं, आमच्या टीमचाच राहायचं. आम्ही नाही केलं तरी आम्ही बोलणी खायचो, केलं तरी आम्ही बोलणी खायचो. आणि जी बी टीम होती त्यांना तर डायरेक्ट सर म्हणायचे, रितेश फ्रूट कंपनी, यांना फ्रूट द्या, बाहेर बसल्या, पिकनिकला चालले. हे पिकनिकला आलेले, यांची पिकनिक मस्त चालू आहे, हा हो हा हो. तर ते फ्रूट आणि आमचे ॲग्रेसिव्ह, आमच्याकडे सगळे तगडेबाज. कधी कुणाला काय बोलतील ह्याचा नियम नाही, काय नाही, कधी धडामधूम होईल यांचा भरोसा नाही. त्यामुळे टीम ही होती. आणि कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं टीम किती असू द्या, पण आताही म्हणण्यापेक्षा पहिल्याही म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, मी सूरज बाबतीत पहिल्यापासून प्लसमध्येच होतो, मायनसमध्ये नव्हती. भले माझे रिझन चुकत असतील काय असतील, कारण सूरजचा 2 आठवडे गेमच दिसत नव्हता. 2 आठवडे सूरजचा गेम दिसत नव्हता. सूरज दबून राहत होता. आत्ता विनर झाल्यावर कोणी बी बोललं असतं की सूरज भाईला मी खूप मदत केली, मी मदत केली. बाई विनर झाल्यावर श्रेय घेण्यापेक्षा ना त्याचं श्रेय, त्याचं योगदान खूप आहे. पण आत्ता कोणी श्रेय घेऊ शकत नाही. तो त्याच्या ह्याच्याने, त्याच्या साथीने, त्याच्या फॅन फॉलोअर्सने तो विजेता झाला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्या आठवड्यात भलेही माझे डी.पी. दादाच्या विरोधात काही रिझन चुकले असते, मी डी.पी. दादाला नॉमिनेट केलं असेल, तिथून पुढं तर आमचा डी.पी. दादाचा खराब वाद सुरू झाला. मी म्हणजे झोपलेल्या वाघाच्या शेपटावर पाय दिला डायरेक्ट ढाप दिरीने. पण मला सूरजला नॉमिनेट नव्हतं करायचं, कारण पहिल्या आठवड्यात सूरजचा गेम दिसत नव्हता. मग मला भीती वाटायची सूरजला बाहेर नाही गेला पाहिजे. आणि जेव्हा माझ्यावर संधी आली तो उडवायची, तेव्हा मी डी.पी. दादा उडवली, कारण सूरजवरती उडवून फायदा नव्हता. अख्खं घर एकीकड आणि मी एकीकड. अख्खं घर तुझं डिसिजन चुकला आहे, तू असाच बाहेर खेळतो, तू असंच करतो, टीमचं ऐकत नाही. तेव्हा रितेश सरांनी आमचं कौतुक केलं की पहिला माणूस असेल पहिल्याच आठवड्यात की स्वतःचा निर्णय म्हणजे स्वतःचा निर्णय. मग मी नाही. आणि जेव्हा मी घरातून बाहेर आलो, मला माहिती आहे बिग बॉस आहे बाई, काही करू शकते. त्या 50 कॉईनचा अर्थ मला माहीत होता. पुढं जाऊन 5व्या जर ह्याच्यात जायचं म्हणलं, स्पर्धकाला 5 लोकांच्यात पहिल्या टप्प्यात जायचं म्हणलं, तर तो कॉईन उपयोगी पडणार. म्हणून मी सूरजला तो कॉईन दिला, कारण मला सूरजला सेफ ठेवणं गरजेचं होतं. नाहीतर आत्ता कोणी जिंकला म्हणलं असतं, हा मी मदत केली, मी मदत केली. नाही, मी तिथं टीमचाही विचार नाही केला, कोणाचाही विचार नाही केला. मी सूरजला कॉईन दिला, कारण मला माहीत होतं जेव्हा केव्हा मी बाहेर जाईल तेव्हा सूरजला सपोर्ट करून जाईल.
बिग बॉसच्या घरातला एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे अगदी तिथं तर खाण्यापिण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी लढाई करायला लागायची. कसं म्हणजे ते सगळं रिअल असतं की काही स्क्रिप्टेड असतात गोष्टी? रिअल असतं, रिअल सगळं रिअल. रिअल रिअल खूप म्हणजे खूपच वेगळं असतं. सगळ्यात महत्त्वाचं लपालपी लय असते. म्हणजे कांदे सुद्धा माणसं लपवून ठेवतात, बटाटे, अंडे. आणि तुम्ही तर शेतकरी हां. पुत्र. घरात आपल्या सगळं म्हणजे एवढं हो. भरलेलं आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी एवढे भांडणं करायचे. कसं वाटत होतं? आणि भांडणं तर करायचेच, पण एक आमच्या वाटेला संघर्ष झालेला. आमच्या सीझनला डायरेक्ट पैशावरच खेळ सारा. हां, बरोबर. पैसे द्या तर सगळं. आणि हे जे मिळायचं ते तुरळक. आणि आमच्याकडे निकी राहायची आमच्या टीममध्ये. डीपी दादा, आम्ही, अरबाज आमच्या टीममध्ये निकी असली की तिचा डिसिजन म्हणजे तिचा डिसिजन फिरला की कधी कधी आम्हाला उपाशी बी राहावं लागायचं. एकदा तर असं झालं, एका आठवड्यात आमचा टास्क होते पैसे जास्त कमवायचे. आणि आम्ही टास्कमध्ये निकीने त्या टीमला विजेते होऊन नाही दिले. यांनी बी आमचे कॉईन हरवले. मग आमच्या कॉईन कमी असल्यामुळे आम्हाला जास्त काही घेतच नाही. पांढरा भात घेतला, राईस आणि अंडे घेतले. आणि बाकी काहीच नाही, डाळ वगैरे काही चालू नाही. आणि रेट तर असे. आणि बी टीम कोड आमच्या टीममध्ये कोण? डीपी दादा, वैभव, पॅडी दादा आणि अरबाज आणि ही निकी आणि मी आणि इरिना, एवढी आमच्या टीममध्ये. आणि बाकीची त्या टीममध्ये. पण एक आठवडा तर असला भयंकर की नुसता पांढरा भात आणि अंडी 3 टाइम, सकाळ, दुपार, तेच खायचं संध्याकाळ. कंटिन्यू. आणि बी टीम वरण भात कर, मसाले भात कर, आज टोमॅटोची भाजी कर, बटाट्याची भाजी कर. म्हणजे शेअरिंग हा प्रकार तिथे नाहीच. शेअरिंग नाही. 8 असे शेअर केला की तुमचंही अन्न जाणार, बापरे. तुमचंही जाणार. भाई कोण देईल? आणि त्या घरात अशी मानसिक झाली. ते मुद्दाम आमचे देखत म्हणायचे, आज काय भाजीला बनवायचंय? आज हे मस्त बनवूया बरं का आपण. आणि ते मस्त. आणि आम्हाला पांढरा भात खावा लागायचा, ते बी मीठ नाही. अरे विचार करा ना तुम्ही. मीठ नव्हतं तुम्हाला? घेतलंच नाही ना आम्ही मीठ. बापरे. मीठच घ्या. 8 विदाऊट दिवस. मीठ तुम्ही 8 दिवस जेवण खाल्लं? हो. आणि फ्रूट आले की पटापटच वाटून घ्यायचे. मग 8 दिवस आम्ही फ्रूटवर नुसतं भातावरती खाल्ले. भाई आणि जर पुढं 5 पक्वान खाते आणि आपण नुसता पांढरा भात खातोय, विचार करा बरं. एवढं मेंटेन, एवढं क्षमता आहे. आणि एक तर माणसाला असते चहाची सवय. पहिल्याच दिवसापासून यांचे टास्क चालू होता. चहाशिवाय काय नाही. मी बिग बॉस नंतर आहे ना चहा सोडा. मी चहा घेतलाच नाही. मला पण पहिला चहाची लई सवय होती प्रचंड. म्हणजे सकाळ उठल्या आपल्या आयुष्यात काय ठरलेलं असतं? चहा. बातमी काम. आधी उठल्या चहा. बाई तिथं आठवडाभर चहाच नाही. बरं पहिल्या आठवड्यात तिथं नियम असा आहे, सकाळचं झोपायचं नाही, रात्रीचं झोपायचं. आणि रात्रीचं तर कलबशीच ते, कोणाला घराच्या बाहेर ठेवायचं, कोणाला काय. रात्रीची झोप येत नाही. आणि सकाळ तर झोपायचं नाही आणि चहा तर नाही. मग बघा, एक आठवडा तर आम्हाला जात नाही. आणि त्यातून वाईलाच शनिवार यायचं म्हणलं की रितेश सर आले की बाई डेंजरस. खरडपट्टीच. रितेश सर काय धुतील, कसं काय विचारच नाही. कोणावर कधी बोलतील, कधी नाही. बरं काय चुकलंय? कसं आहे, शो आहे 1.5 तासाचा. 24 तासात काय काय घडते हे कुणाला माहित नसते. बरोबर आहे. जेवढ्या क्लिप्स दाखवल्या जातील पब्लिकला तेवढ्याच त्यांना हो. दिसतात. मग त्यात तुम्ही चुकीचे दिसताय की बरोबर, हेही तुम्हाला अंदाज नव्हता? बाहेर काय चाललंय हे माहित नाही. बरं आज आपण काय करतोय ते 8 दिवसांनी विचारले तर कसं सांगू शकतो ना? बरोबर आहे. हा. मग तेच रितेश सर ती टीव्हीवर बघायचे, तुम्ही टीव्हीवर बघायचे. आणि जर समजा माझी निकेची भांडणं झाल्यात आणि 2 मिनिटात आम्ही एका ताटात जेवायला बसलो आणि रितेश सरांनी जर विचारलं, घनश्यामजी तुम्ही निके संग भांडले आणि परत जेवायला बसले, आठवत नाही. बरोबर. आणि मग लोकांना वाटतो ह्यो आपल्यात वेड्यात काढतो, हा आपल्याला वेड्यात काढतो. अरे पण त्या 24 तासात बरंच काही हॅमरिंग होऊन गेलेलं असतं, बरंच काही घडून गेलेलं असतं, हे नाही ना दिसत. बिग बॉस मधून सगळ्यात जास्त कोणती गोष्ट तुम्हाला शिकायला मिळाली जी आता लाईफमध्ये उपयोगी पडतीये? सहनशीलता. बिग बॉसला आहे ना सहनशीलता ठेवावं लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, शौर्य, धाडसीपणा आणि मानसिकता पाहिजे बिग बॉसला या गोष्टी लागतात. धाडसीपणा पाहिजे बिग बॉसला आहे ना, धाडसीपणा खूप. आणि आपली मानसिकता नीट पाहिजे. म्हणजे काय करतोय, काय नाही, कुठे चुकतोय, कुठे नाही, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात.
मला तर पहिल्या आठवड्यात माझा आवाज खूप मॅटर करायचा. पहिल्या आठवड्यात मला सगळ्यात जास्त माझ्या आवाजाचा आयुष्यात पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात झाला. नाहीतर माझ्या आयुष्याचा कधीच प्रॉब्लेम मला जाणवला नाही, कधीच नाही. म्हणजे काय व्हायचं, माझा आवाज एकतर मोठा आहे, ज्यांना आपण बघून मोठं झालो, वर्षाताई असतील, प्याडी दादा असतील, अभिजित सावंत सर असतील, यांना बघून मोठं झालो. आणि मी सहज बोललो तरी त्यांना वाटायचं ओरडला माझ्यावर. वर्षाताई जर म्हणले ना, घनश्याम बाळा इकडे, मी म्हणायचो अहो, ते म्हणायचे अरे तू ओरडलास. अहो नाही ताई, नाही ताई. मला त्यांना मॅनेज करायला मला 8 दिवस लागले, कारण माझा आवाज असा हाय राहायचा. मी त्यांना सांगितलं पाया पडून, ताई माझा पहिल्यापासून आवाज असा आहे. मी जेव्हा खरंच ओरिजिनल ओरडेन ना, तेव्हा तुम्हाला कळेल माझा आवाज कसा आहे. मला 8 दिवस आवाजाचा इतका प्रॉब्लेम झाला की कोणी माझ्या संग करायचे ना, बोलायचं म्हणलं नको बाबा ते ओरडतोय. नंतर त्यांना आवाज कळायला लागलं की याचा आवाजच असा आहे. प्याडी दादा मला 1-2 वेळा बोलले, ए तू ओरडून का बोलतोस, तू हळू बोलत जा ना, ओरडून का बोल. हो म्हणले दादा माझा आवाजच असा आहे, मी घरीबी असंच बोलतो. मग त्यांना कळायला लागलं. नाहीतर त्यांना आधी वाटायचं हा उर्मट आहे, हा उद्धट आहे, हा ओरडून बोलतो. पण नाही, आवाजाचा मला प्रॉब्लेम झाला. म्हणून मी काय म्हणलं, सहनशीलता खूप महत्त्वाची बिग बॉसच्या घरात. सहनशीलता. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लाईफमध्ये काय काय चेंजेस झाले? लाईफमध्ये माझ्या एवढं काही चेंजेस झालं नाही, फक्त कामाचा याप वाढला. कारण मी पहिलाही सर्वसामान्यांसारखंच जगतोय, आता बी जगतोय. कारण मला सर्वसामान्य जनतेनेच आशीर्वाद देऊन इथपर्यंत आणला आहे आणि मी आयुष्यात खूप काय शिकतोय आणि माझं आयुष्य शिकण्यासाठीच आहे. त्यामुळं माझ्या लाईफमध्ये एवढं काय नाही. पण 2 लोक आणखीन ओळखायला लागले. छोटा पुढारी ओळख कुठेतरी कमी पडते. आता बिग बॉस पे म्हणतायत, बिग बॉस आता छोटा पुढारी थोडं कमी म्हणतायत. हे फरक झालं आहे. कामाचा व्याप वाढला आहे, लोकांच्या अपेक्षाही वाढल्यात, जास्त काम हवं, जास्त पुढे जावं, बऱ्याच अपेक्षा वाढल्यात. हां, लोक आता लग्नासाठी विचारायला लागले, सर तुमच्या लग्नाचं काय प्लॅन आहे, काय नाही. काय प्लॅन आहे मग छोट्या पुढारीचा लग्नाचा? नाही अजून तरी लग्न काय करत नाही. बघूया एखादी स्वप्न सुंदर भेटले तर करूया. मग तुमच्या स्वप्नातली सुंदरी नक्की कशी आहे? आमच्या स्वप्नातली सुंदरी काय नाही, आमच्या अपेक्षा त्याच्याकडून काही नाही. तिने फक्त आमचं कुटुंब सांभाळलं पाहिजे, आई वडिलांना जीव लावला पाहिजे, निरागस पाहिजे, ज्यांच्यासाठी आपण आहोत त्यांना जीव लावलं पाहिजे, बस. अशी आवडली आहे का कोणी आतापर्यंत? नाही, मला लाख आवडतील हो, पण मी त्यांना आवडलो पाहिजे ना. नाही असं काही नाही, अजून आवडली नाही कारण कामं चालू आहेत, बघूया. आणि टाईम आहे अजून. आता तर आमचं वय 21 आहे, त्यामुळं भाऊ माझं असं आहे, मी म्हणजे पुढून मी वाट बघतो येण्याची. त्यांना हे आयुष्य कसं आहे, दोघांना एका मेरेला विचार करून घालवायचं आहे. त्यालाही त्रास नसला पाहिजे, मलाही त्रास नसला पाहिजे. माझी अट एकच आहे, मला कमी सांभाळ, मला थोडा त्रास होऊ दे, पण माझ्या कुटुंबाला त्रास नाही झाला पाहिजे. मी दुखलो ना तरी ठीक आहे, मला फरक नाही पडत. पण माझ्या आईवडिलांना कोणी दुःख दिलं ना मला सहन नाही होत. त्यामुळं मी विचार करतो आहे आणि एक निरागस, गोंडस, आईवडिलांना सांभाळणारी मुलगी हवी, अशी मला मुलगी हवी. बरे मला तिच्या प्रॉपर्टीची मॅटर नाही, तिच्या उंचीची, तिच्या कर्तृत्वाशी काही नाही. हां असंच पाहिजे, तसंच पाहिजे, आय एम नॉट इंटरेस्टेड. पण तिने एकदम व्यवस्थित नीटनाटकं राहावं. नाहीतर आजच्या मुलींचे विचार कसे असावा, भाई हम दो हमारे दो. नाही, हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे कुटुंब, आम्ही तुम्ही सगळी एकत्र. नाही तर त्यांनी म्हणायचं बाहेर जाऊया, आपण वेगळं राहूया, तुम्ही वेगळं राहा. नाही, हे नाही, मला नाही. कारण आईवडिलांनी मला कधी दुःख दिलं नाही ना, तर मलाही त्यांना म्हातारपणी दुःख नाही द्यायचं, अशी मुलगी पाहिजे. जेव्हा ती एवढ्या कॅपेबल होईल तेव्हा ती मॅसेज करेल की मी या गोष्टी करायला तयार आहे, तेव्हा मी तिला येस करेल, नाहीतर नाही. आणि माझी इच्छा आहे पुढून मला अप्रूव्हल आलं पाहिजे. आता मी एवढ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो ना, पुढून अप्रूव्हल आलं पाहिजे, मी नाही. कारण ती कम्फर्टेबल वाटली पाहिजे ना. मध्ये बरेच तुम्ही आयटम सॉन्ग वगैरे पण केले, अल्बम सॉन्ग केले. मग त्यानंतर बऱ्याच हिरोईनशी वगैरे पण असं नाव जोडण्यात आलं तुमचं, किंवा त्याच्यावरती कमेंट्स वगैरे बऱ्याच असतात. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे ना, हिरोईन संग नाव जोडलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आयुष्यात तर जोडलेलं नाही ना मी हिरोईन संग. पण हां. त्याचा इम्पॅक्ट पुढे जाऊन तुमच्या लाईफ पार्टनर सोबत तुम्ही जेव्हा लग्न वगैरे कराल, तर त्याच्यावरती काही इम्पॅक्ट होऊ शकतो असं वाटतं? नाही होऊ शकत इम्पॅक्ट. कारण आयुष्यात आणि लाईफ पार्टनरमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तो विश्वास. विश्वास पाहिजे. आणि विश्वास जर जिथं जमतो ना तिथे सगळं जमतं. आपण काय करतो, आपली लाईफ पार्टनर काय करते,
ह्याच्यापेक्षा ती कशी आहे हे लई महत्त्वाचं आहे. आणि तिथे विश्वास पाहिजे. आता समजा माझी उद्या बायको आहे, ती जर हे क्षेत्रात असेल, बाई मी 5-5 मिनिटाला फोन नाही करणार. तू कुठे आहे? तू कुणासंग आहेस? तू काय करतेस? ह्या टायमाला वेळेवर. बाई तू तुझी लाईफ जग ना. तू मुलगी आहेस म्हणजे तू काही घरगडी नाही आहे किंवा तू पाय पुसण्याचा तुला दर्जा नाही. तू मुलगी आहेस, पण तू एक स्त्री आहेस, तू एक घरची लक्ष्मी आहेस. तू तुझ्या पद्धतीने जग. तुला तुझं आयुष्य आहे, तुला तुझा फ्रीडम पाहिजे ना. तिलाही तिचं फ्रीडम दिलं पाहिजे ना. तू माझी बायको आहेस म्हणजे तू माझी मोलकरीण नाही आहेस. तुला तुझं फ्रीडम पाहिजे, तुला मैत्रिणी पाहिजेत, तुला तू कधी फिरली पाहिजे, गेली पाहिजेस. पण एवढं फ्रीडम म्हणजे तुला फ्रीडम पाहिजे म्हणजे तू असं फारच घरीवर नाही आहे, हाया मोकळली पाहिजे, हे माझे विचार आहेत. तू फ्रीडम घे, तू बिनधास्त वाग, पण सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या संस्कृतीला जपून फ्रीडम दिलंय म्हणजे कसं बी नाही. हे माझं दुसरी गोष्ट आहे त्याच्यात. फ्रीडमनी वाग, पण आपल्या समाजाला काय लागते हे बघ. आपल्या समाजात काय भावते, आपण लोकांना काय देणार आहेत, आपल्यापासून लोकांनी काय आदर्श घ्यायचा आहे, 1 मिनिटाच्या रील्ससाठी आपण काय करतोय आणि आपली रिअल लाईफ काय याचाही विचार केला पाहिजे. हे असं पाहिजे मला. आणि माणूस जेवढा मोठा होऊ लागतो ना, तेवढं हेटर्सची संख्या पण वाढू लागते. तर बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर जास्त तुमचे हेटर्स पण निर्माण झाले आणि सोशल मीडियावरती बरंच ट्रोल करण्यात आलं. तर या ट्रोलर्सना काय उत्तर द्याल? नाही, हेटर्सवाल्यांना तर मी कधी विचारत नाही. ट्रोलर्सवाल्यांकडे तर मला बघायलाही टाईम नाही. कारण ट्रोलर्सवाले कोण असते तो, ज्यांना घरी किंमत नाही ते ट्रोलर्सवाले. जे मित्राला म्हणणार आहे, "ए 19 रुपयाचा बॅलन्स मार ना, उद्या तुला देतो." हे असली पोरं आहेत आणि त्यांना घरात किंमत नाही, समाजात किंमत नाही, ते ट्रोल करतात. आता मला सांगा, एखादी उद्योगपती असेल, व्यापारी असेल, नोकरदार वर्ग असेल, त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात बघायला वेळ नाही, ते दुसऱ्याला का बघतील? आणि जो खरंच संघर्षातून मोठा झाला ना, तो ट्रोल नाही करत. जो बरोबर खरंच आहे. संघर्षातून मोठा झाला व्यक्ती, त्या व्यक्तीला. कारण माहिती आहे, ह्या व्यक्तीने हे संघर्ष केलाय. भलेही ते बोलत असेल चुकीचं काय असेल, पण त्यांनी संघर्ष करून मोठा झालाय. त्यामुळे नाही. पण जे कोण बोलतं ना, म्हणजे आपण एक म्हणू शकतो मराठी भाषेत, की कुत्र्याचं शेपूट किती वाकडं ती वाकडं, ते नळीत घाला नाहीतर कशातही घाला, ते वाकडं ती वाकडं. तसं या ट्रोलरवाल्यांचं आहे. ज्यांच्या आयुष्यात काळीची किंमत नाही, ज्यांना काही कमवता आलेलं नाही, आई-बापाचे रोज बुटाड फेकून मार खात्यात, तशी ट्रोलर्स आहेत. यांचं काय नाही आणि यांच्या आयुष्यात काही होऊ शकत नाही. एक ध्यानात ठेवा, जो स्वतःसाठी दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तो नेहमी स्वतःसाठी पडतो. आणि जे कमेंट करतात ना, ते नाही करत हो. ते कधीच कमेंट नाही करत. त्यांच्या आईवडिलांचे संस्कार कमेंट करायला लावतात त्यांना, की ही आपली लायकी आहे, इथं भोगतो. तू बोल, तू बोल. त्यांचे संस्कार आहेत. तुम्ही एखाद्या कमेंटमध्ये तुम्हाला वाटत असेल मी दादा आहे, मी कमेंटमध्ये मला कोणी बघत नाही, मी याला आई माईवरून शिवी देऊ शकतो. अरे भावड्या, तू माझी आई माई नाही करत, तू तुझी आई माई लोकांना दाखवते. हे बघ, माझी भाषाच अशी म्हणलं, माझी आई कशी असेल, माझा बाप कसा असेल. एखाद्या व्यक्तीने कमेंट करावा, पण कमेंट कशी केली पाहिजे, त्याच्या विचारांना भिडली पाहिजे. तुम्ही जर माझ्या शरीराहून, माझ्या कलागुणांवरून जर कमेंट केली तर त्यांनी मला फरक नाही पडणार. पण तुम्ही जर माझ्या विचारांवरून कमेंट केले ना, तर मला नक्कीच फरक पडू शकतो आहे. कारण मी विचार बदलू शकतो आहे, पण माझं शरीर नाही ना बदलू शकत. जे आहे त्याला मी करू शकतो आहे ना. त्यामुळं मला कमेंटवाल्यांचं आहे ना, मी उलटं आत्ता कमेंटवाल्यांना सांगतो आहे, अरे बाबांनो, तेच त्या शिव्या नका देत जाऊ. नवीन शिका ना, नवीन मला बी कळू द्या. नवीन काहीतरी आणा मार्केटमध्ये, नवीन चालतंय. तेच शिव्या, तेच कमेंट, तेच बोरिंग करताय रे तुम्ही. नवीन करा. कारण कसं आहे, मला माझ्या आयुष्यात बघायला टाईम नाही आणि मी जर दुसऱ्याला कमेंट करतोय ना, तर म्हणजे मी तुम्हाला किती फॉलो करतोय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं जोपर्यंत लोक मला ट्रोल करतील ना, तोपर्यंतच मार्केटमध्ये माझी किंमत आहे. ज्या दिवशी लोक बंद होतील त्या दिवशी मी संपेन. म्हणून राजाओ, तुम्ही कमेंट करत राहा, ट्रोलिंग करत जा, तुमचा अधिकार आहे. पण एवढाही नाही की भुका आहे बारका आहे. मध्ये तुमच्या बर्थडे दिवशीच भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट करण्यात आल्या. ते नक्की काय प्रकरण होतं? त्यानंतर तुम्ही मीडियासमोर सुसाईड करण्याचं पण बोलला होतात. एक सांगू का, बड्डे झाला त्याच्यानंतर या लोकांनी ते पोस्ट केले भावपूर्ण श्रद्धांजलीचे. पण एकच सांगतो की हत्ती चले बाजार, हजार नाही म्हणता येणार, लाखो कुत्ते भुके, लाखो. कारण 1000 म्हणलं तर इथंच संपतील, मग ते तसं झालं. आणि ट्रोलिंगचं काय हो, आत्महत्या करायचं म्हणलं तर 1 मिनिटात आत्महत्या समजून.
मी आत्महत्या करताना एक विचार केला की मला सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आठवलं. या महाराष्ट्राला जर माणसाने मोठवायचं म्हणलं ना, या महाराष्ट्रात जर माणसं कधी मोठी होतात माहिती का? बाहेरच्या देशांनी त्यांनी जिवंत असताना माणसं मोठी होतात. पण महाराष्ट्र असं आहे की तिथं मेल्याच्या नंतर माणसं मोठी होतात. जिवंत असताना मोठी कधीच होत नाही, मेल्याच्या नंतर मोठी होतात. हे सिंधुताई सपकाळांचं वाक्य मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलंय. कारण हा महाराष्ट्रच असा आहे, ही मातीच आहे. आपलीच माणसं आपल्या माणसाला खेचणारी मागं असतात. आपली मराठी माणसं आपल्या मराठी माणसाला पुढे नेत नाहीत. हे ध्यानात ठेवा. खेकड्यासारखी प्रवृत्ती. एक खेकडा जर बरणीत टाकला आणि दुसरा खेकडा जर त्याच्या संग असता तर तो खेकड्याला कधीच वर येऊन नाही देत. त्याची नागी खाली वाढणार म्हणजे वाढणार. हे खेकडे आहेत, हे मराठी माणसाला. उद्या मी माझं जीवाचं काय केलं, ह्याचं दुःख यांना होणार नाही, माझ्या आई वडिलांना होणार आहे. बरोबर. बरं यांच्यासाठी मी मरून काय होणार आहे? हे तर म्हणते अति उत्तम. यांच्यासाठी काय नाही. आणि माझे बरेच दिग्गज मला मित्र वगैरे म्हणले, तू विचार करतोय काय आहे? हे काय चालू आहे? तुझ्यासारख्याने हार मानायची म्हणलं बाकीच्या तरुण पोरांनी काय करायचं? त्यामुळे मी माझं डिसिजन चेंज केला. ठीक आहे. पण आता आपल्याला सोशल मीडियावरती ह्या ट्रोलिंगची वगैरे सवय झालेली असते. पण आपले जे आई-वडील आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत, ते कधी-कधी या गोष्टींना सीरियस घेतात. मग जेव्हा हे हेट कमेंट असतात, त्याच्यावर घरच्यांची रिएक्शन काय असते? नाही, आई-वडिलांचे त्यांच्या पहिल्यांदा त्यांना त्रास व्हायचा, वाटायचं. आपल्या मुलाला निगेटिव्ह का बोलतात? लोकांनी चांगलं बोललं पाहिजे, पॉझिटिव्हच बोलतात. म्हणजे पॉझिटिव्ह का बोलत नाही? पण एक देणार सांगतो, मी आत्ताही सूरजबद्दल बोललो आणि आत्ताही एकच सांगतो, सूरज आज जो मोठा व्यक्ती आहे ना, तो लोकांमुळे नाही, तो स्वतःमुळे. का माहिती आहे का? त्याला कमेंटच वाचायला येत नव्हत्या. एक त्याच्याकडून शिकण्यासारखी लई मोठी गोष्ट आहे बरं का. त्याला जर कमेंट वाचायला आले असते ना, त्याने रील कधीच केले नसते. आणि त्याला कमेंट वाचायला येत नाहीत म्हणून आज सूरज आहे. त्यामुळे मी घरच्यांना सांगितलं, तुम्ही कमेंट वाचू नका. जी लोक आज कमेंट करतात ना, ते मी उतरल्याच्या नंतर म्हणतात, दादा एक सेल्फी, दादा एक सेल्फी, दादा एक सेल्फी. एक ध्यानात ठेवा, भुकणारे कुत्रे कधीच चावत नसतात. भुकणारे कुत्रे कधीच चावत नसतात. जे भुकत नाहीत ते चावतात. त्यामुळं भुकणाऱ्यांपासून कधी चावत नाही राहायचं. भुकणाऱ्यांपासून कधी चावत नाही राहायचं. जे भुकत नाहीत त्यांच्यापासून चावत राहायचं. हे इंस्टाग्रामला फोनवर धमक्या देतात, त्यांच्यात दम नाही. आता मला काय म्हणतात, तुला आम्ही इकडे फिरून नाही देणार, तिकडे फिरून नाही देणार. आणि तिकडे बघत गेल्यावर, हो दादा एक सेल्फी घ्यायचा होता, येऊ का? अरे चल ये. काय नाही, दम नाही. कारण यांना घरीच यांची शेळी भाकर मिळायची पंच्याहत्तर, इकडं कुठं कमेंटवर. त्यामुळं यांचा काही विचार करत नाही. आई वडिलांना सांगितलं, आपण समाजासाठी जगतोय, आपण समाजासाठी लढायचं आहे. ह्या लोकांकडे काही लक्ष नाही द्यायचं. लोक मेल्यावर म्हणतात 13वेला याला गोड पदार्थ ठेवायला पाहिजे होता. लोकांचं काय हो? लोक जेव्हा मी कर्तृत्व नव्हतो, लोकांचं काय घेऊन बसलाय? जेव्हा मला उंची नव्हती, मी व्हायरल नव्हतो, तेव्हा लोक म्हणत होते, अरे मुलगा कसा असावा, शेतकऱ्याला मुलगा मोठा असावा, तुमचा पोरगा काय करणार? लोकही मांडुळासारखे असतात, मांडुळासारखे. एक दिना ठेवा, माफी मागून बोललोय, पण मांडुळाला कशी दोन तोंड असतात, कोण इकडे चालले तर इकडं. त्यामुळे ही लोक मांडुळासारखी. त्यामुळे या लोकांचं म्हणावं नाही घ्यायचं. जेव्हा मी व्हायरल नव्हतो तेव्हा लोक म्हणायचे, यांचा पोरगा काय करू शकत नाही, अपंग आहे, उंचीने काय होणार आहे. पण उंचीने काय होणार म्हणण्यापेक्षा मी कधी माझ्या आयुष्यात उंचीचं भांडवल नाही केलं, माझ्या उंचीवर मात केलं. आज तीच लोक जाताना मी तर कधी त्या आमच्या भावकीसमोर तर काचा काडीच्या खाली घेतच नाही. कारण आमच्या लोकांनी आमच्या आईवडिलांना खूप विनवलेलं आहे, तुमचा मुलगा काहीच करू शकत नाही, तुमचा मुलगा अपंग आहे. आमची मुलं बघा टू व्हीलर चालवतात, फोर व्हीलर चालवतात. पण त्यांना मी सांगतो, तुमची मुलं फक्त टू व्हीलर फोर व्हीलर चालवतात, पण मी फोर व्हीलर चालवू शकत नाही. पण माझ्या गाडीत ड्रायव्हर ठेवू शकतोय, मी मार्ग काढू शकतोय. मी क्लाडणाऱ्यातला आहे, खचणाऱ्यातला नाही. लोकांचं काय, आज तीच लोक आमच्या आईवडिलांना नमस्कार घालतात, दादा ओळखलं का हो, अहो आम्ही तुमच्या शेजारचे. हे असते लोकांचे. मला उदाहरण सांगायचं आहे, म्हणजे एवढंही नाही की लोकांची मानसिकता अशी आहे. एक देणार ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला नाही. त्यामुळं लोकांचं मनाव घेऊ नका. आजची जनरेशन तेच आहे. लोक काय म्हणतील, अरे लोक काय म्हणणार नाही. लोकांसाठी जगू नको, स्वतःसाठी जग, स्वतःसाठी कर, असं मी म्हणतोय. आणि स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी सुद्धा जग. लोकांसाठी लोक काय म्हणतील ह्यासाठी करू नको. तुला लोकांसाठी काय करा वाटते ह्यासाठी कर.
हे माझं मत आहे. लोक काय म्हणतील, लोक हे म्हणतील, ते म्हणतील. आत्ताही मला 10 वर्षापूर्वी लोक म्हणत होते, आज काही करू शकत नाही. आत्ताच्या घडीला लोक म्हणतात, दादा एवढं कसं मिळवलं, एवढं लोकांचं प्रेम कसं मिळवलं. आज तेच लोक मला गाडीत चालल्यावर बसवायला वाटे लावायला येतात. आज तेच लोक नमस्कार करतात. जी लोक मला हिणवत होते, जी लोक मला म्हणत होते तुझ्याला उंची नाही, तू काहीच करू शकत नाही, आज तेच लोक, दादा कसे आहेत, बरं आहे का घनश्याम, तुझं बरं चाललंय का, व्यवस्थित चाललंय. त्यामुळं लोकांचं कधीच विचार करायचा नाही. ज्या लोकांनी लोकांचा विचार केला ती लोक माग आहेत. आज अंबानी असेल, टाटा असतील, यांनी कधी लोकांचा विचार केला का? अहो मोदी आपले पंतप्रधान, ही चहा विकणारी होती, यांनी कधी लोकांचा विचार केला का? त्यांनी जर लोकांचा विचार केला असता, एक चहावाला पंतप्रधान कसं बनवू शकतो, आज पंतप्रधान नसता. त्यामुळं दुनिया कधी नाही, दुनिया गोल आहे. आपण कसं राहायचं आपल्या पद्धतीने. बरोबर आहे. तर ह्या संपूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट कुणाचा मिळाला? मला संपूर्ण जर्नीमध्ये समाजाचा मिळाला. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने मला खूप साथ दिली. शेतकरी वर्गाने खूप साथ दिली. आज मी शेतकऱ्यांमुळे, सर्वसामान्य जनतेमुळे, त्यांच्यामुळं मी आज काय आहे. कारण घनश्याम आज म्यापुरती सुद्धा घनश्यामचं गाव दिसत नाही. हे दुर्दैव नाही म्हणत, हे भाग्य आहे. कारण एवढ्या ग्रामीण भागातून एवढं पुढे येणं, लोकांपर्यंत जाणं, पोहोचणं एवढं शक्य नाही. सर्वसामान्याच्या घरातून जन्माला येऊन शेतकरी पुत्र असून एवढं करणं आणि जनतेने आशीर्वाद ठेवणं एवढं सोपं नाही. त्यामुळे सर्व रसिक मायबापांचे तर आभार मानतोच, पण सर्व जनतेचा मी कायम ऋणी आहे आणि त्यांना सलाम करतो. कारण त्यांच्यामुळं आज मी. आता तुम्ही आतापर्यंत बऱ्याच भूमिका निभावल्या, तर पुढे आणखी कोणत्या भूमिकेमध्ये तुम्ही दिसू शकता आम्हाला? माझं एक आयुष्यात आहे, म्हणजे मी एक ठरवलेलं आहे. मला जे काही करायचं आहे ते मी कधीच सांगत नाही, डायरेक्ट ऑन दी स्पॉट. कारण जसं माझ्या आयुष्याला वन्स मोर नाही, तसं माझ्या कामालाही वन्स मोर नाही. मी जे करतो ते परत कधी करत नाही. त्यामुळं मी असं काही ठरवून नाही ठेवलं. कारण मला चौकटीत जगायला नाही आवडत, मला चौकटीच्या बाहेर जगायला आवडतं. त्यामुळं हेच करायचं आहे, ह्याच भूमिका करायच्या, त्याच करायच्यात, ते नाही करायचं. मला सिरियल करायची खूप इच्छा होती, पण माझ्या उंचीमुळे, त्यामुळे मला सिरियलवाल्यांनी डावललं. ठीक आहे, मी त्याच्यात दुःखी अजिबात नाही. माझी इच्छा होती, पण मी समाधानी की सिरियलमध्ये मी गुंतून नाही राहिलो. मी समाधानी मानतो. मला सिरियलवाल्यांनी चॉईस नाही केलं. मी माझ्या आयुष्यात एकदम ओके. जे नाही मिळालं त्याच्यात मी दुःखी नाही, आणि जे मिळवायचं आहे त्याचा मी हट्टाच करत नाही. पण ज्याच्यासाठी करायचं आहे त्याच्यासाठी मी कायम खंबीरपणे उभा राहतो. मी काही नाही झालं तर शेतकऱ्यांसाठी सदैवपणे उभा राहणार हे ठरवलं आहे. आणि मी ठरवलं आहे सर्वसामान्य जनतेसाठी मला जगायचं आहे. आता एक शेवटचा टास्क, आपण एक क्विक रॅपिड फायर घेतोय. राजकारण की अभिनय क्षेत्र, काय आवडतं घनश्यामला? दोन्हीतलं एक चूज करायचंय. अभिनय. अभिनय. जर भविष्यात राजकारणात उतरायची संधी मिळाली तर कोणत्या पक्षाला तुम्ही निवडाल? शेतकरी कामगार पक्ष. तुमची सर्वात जवळची व्यक्ती? आई वडील. आणि बिग बॉस मधली अशी एक व्यक्ती जी आजही तुमच्या तितकीच जवळची आहे आणि अजून पण तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात? सूरज आहे, जान्हवी आहे, निक्कू आहे. आणि अशी एक व्यक्ती की जिला आता तुम्हाला आयुष्यात भेटायची कधीच इच्छा नाहीये? ट्रोलर्सवाली. खूप छान, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ पण आम्हाला दिला. खरं तर त्यांना एका इव्हेंटला जायचं होतं, पण माझ्या विनंतीला मान देऊन ते इव्हेंटचं अरेंजमेंट असताना सुद्धा आधी आपल्या इथे आलेले आहेत, आपल्याला एवढा टाईम दिला त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि बोलून खरंच खूप छान वाटलं. बाकी तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, मनापासून आभारी आहे तुम्हाला सुद्धा. आणि तुमच्यामुळे आज शेतकऱ्यांच्या व्यथा, सर्वसामान्यांच्या व्यथा मांडायला मिळाल्या. तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानतो. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला नेक्स्ट पॉडकास्ट कोणाचा बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.